देवावरती चुकीच्या पद्धतीनं जनतेमध्ये असलेला विश्वास बाजूला जातो आणि म्हणून आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा। माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य असून असं बोलायचं श्री सदस्य श्री विठ्ठलराव लंगे यांनी हा जो काही लक्षवेधीच्या माध्यमातून विषय उपस्थित केला, प्रचंड गंभीर अशा प्रकारचा विषय आहे। खरं म्हणजे आपल्याला लक्षात असेल की श्री विठ्ठलराव लंगेंनी हाच विषय या ठिकाणी 24/9 या आपल्या एका याच्यात उपस्थित केला होता यापूर्वी देखील, आणि एक या संदर्भात आपण चौकशी समिती बावनकुळे साहेबांनी देखील तो प्रश्न त्यावेळेस उपस्थित केला होता आणि मी स्वतः विधी व न्याय मंत्री म्हणून याच्यावर एक चौकशी समिती आपण लावली होती। त्याचा अहवाल आलेला आहे आणि अहवाल पाहिल्यानंतर ईश्वराच्या ठिकाणी देखील लोक किती प्रचंड भ्रष्टाचार करू शकतात याचा अतिशय भयानक अशा प्रकारचा नमुना या ठिकाणी या अहवालाच्या माध्यमातून आलेला आहे। ज्या देवस्थानमध्ये 250 ते 350 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देवस्थान इतके वर्ष चालत होतं, त्या देवस्थानमध्ये यांनी 2447 कर्मचारी भरती केले आणि सगळे बोगस। देवस्थानच्या रुग्णालयामध्ये 327 कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आणि तपासणी केली तर रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता। 15 खाटा, 80 वैद्यकीय आणि 247 अकुशल कर्मचारी असं या ठिकाणी दाखवलं। या ठिकाणी केवळ 4 डॉक्टर आणि 9 कर्मचारी हजर होते। या ठिकाणी रुग्णालयामध्ये कोणची मोठी बाग आढळून आली नाही, पण नसलेल्या बागेकरता देखरेखीकरता 80 कर्मचारी दाखवण्यात आले आणि एकूण असे 327 ज्यांना काही कामच नाही, ज्यांचं काही अस्तित्व नाही, असे 327 कर्मचारी दाखवण्यात आले। आता भक्त निवास जो आहे त्यामध्ये 109 खोल्या आहेत आणि या 109 खोल्याकरता 200 कर्मचारी कार्यरत आहे असं दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्षात तिथे कोणीही आढळून आलं नाही, काही 2-4-10 कर्मचारी आढळले असतील। त्यासोबत देणगी स्वीकारण्याकरता 8 आणि तेल विक्रीकरता 4 असे 12 काउंटर आहेत। या 12 काउंटरवर 2 कर्मचारी केवळ काम करताना आढळतात। म्हणजे जर 3 शिफ्ट त्यांनी केल्या, 4 शिफ्टही केल्या तर 2चे 8 होतील। या ठिकाणी 352 कर्मचारी दाखवण्यात आले। पार्किंग मध्ये तर या ठिकाणी एकूण यांच्याकडे 13 गाड्या आहेत स्वतःच्या। त्या स्वतःच्या 13 गाड्यांकरता 163 कर्मचारी त्यांनी दाखवले आहेत आणि प्रत्यक्षात 13 कर्मचारी त्या ठिकाणी आढळून आले। वृक्ष संवर्धन विभाग 83 कर्मचारी दाखवले, कार्यरत कोणी नाही। शेती विभागामध्ये एकूण 35 एकर ज्यांच्याकडे जमीन आहे 65 कर्मचारी त्या ठिकाणी त्यांनी दाखवले आहेत। पाणी पुरवठा विभागात 79 कर्मचारी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत। गोशाळा विभागामध्ये 82 कर्मचारी दाखवलेले आहेत आणि त्यातले 26 कर्मचारी तर रात्री 1 वाजेपासून काम करतात असं दाखवलेलं आहे। यांचंच एक मंदिर बांधावं लागेल वेगळं, नाही म्हणून शनिदेवानी प्रताप दाखवला त्यांना त्यांचा। त्यानंतर पार्किंग परिसर, म्हणजे पार्किंगचे कर्मचारी वेगळे झाले। आता पार्किंग परिसर स्वच्छ करण्याकरता 118 कर्मचारी दाखवले। सुरक्षा विभागात 315 कर्मचारी दाखवले। प्रसादालयामध्येही 97 कर्मचारी दाखवले, कुठेही ते दिसून आलेले नाहीत। वाहन विभागाचं मी मगाशी सांगितलं, तो वेगळा वाहन विभाग। आता हा जो यांचे 13 वाहन आहेत, यांच्या 13 वाहनांकरता 176 कर्मचारी दाखवले 13 वाहनांची पाहणी करण्याकरता।
त्यानंतर विद्युत विभागात एकच युनिट आहे, त्या युनिट करता 200 कर्मचारी दाखवलेले आहेत आणि असे एकूण 2474 कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आहे. परंतु यातला कोणाचाही मस्टर नाही, हजेरीपट नाही, कोणाची सही नाही, कोणाला हजेरी नाही. भरपूर खर्च आहे, सांगतो तोही. जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर याचा पॅटर्न असा केला की कार्यकर्त्यांनाच खाती उघडायला लावली आणि आपल्या हे जे काही मंदिर आहे, मंदिराच्या अकाउंटमधनं दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जातात परस्पर पगार म्हणून, आणि ते कुठेही अस्तित्वात नाही आहेत. खरं तर एकूण जुने कर्मचारी किती आहेत ज्याच्यावर इतके वर्ष मंदिर चाललं? 258. 258 कर्मचाऱ्यावर मंदिर, मी अनेक वर्ष तिथे जातोय, काही कधी अडचण नव्हती. 258 कर्मचाऱ्याच्या ऐवजी हे 2474 कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आले. आणि म्हणून आता ते चेअरमन वगैरे सांगतो त्याच्यामध्ये. जाहीर सत्कार करू. पण या संदर्भात आता हा अहवाल राज्याच्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाकडे आलेला आहे. या संदर्भात त्या कमिटीच्या संदर्भातली अंतिम सुनावणी ही चॅरिटी कमिशनर या ठिकाणी घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या नियमानुसार ते योग्य कारवाई त्याच्यावर करतील. पण लॉ अँड ज्युडिशरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर FIR दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा. कारण या संदर्भात मला हेही नमूद करायचं आहे की यापूर्वी म्हणजे जेव्हा हे आपण आश्वासन देऊन विशेष ऑडिट त्यांचं लावलं त्यापूर्वी चॅरिटीच्या एका अधिकाऱ्यांनी चौकशी करून क्लीन चिट दिली होती आणि त्याच्यावर मग ही चौकशी मी लावली, तेव्हा हे सगळ्या गोष्टी निघाल्या. त्यामुळे या संदर्भात फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल. तसंच सन्माननीय सदस्यांनी जो दुसरा घोटाळा सांगितलेला आहे की एक ओरिजिनल ऍप आणि 2-3 नकली ऍप तयार करायचे आणि मग पूजेचे पैसे वगैरे त्या नकली ऍपवर स्वीकारायचे, हेही या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. हा गुन्हा दाखल केलेला आहे. हा गुन्हा महाराष्ट्र सायबर ADG यांच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचे संदर्भातली सगळी चौकशी होईल आणि या संदर्भात कारवाई होईल. आणि यासोबत खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेने, विधिमंडळाने कायदा पारित करून या ठिकाणी आता जसं शिर्डीचं मंदिर किंवा पंढरपूरचं मंदिर आहे तशीच या ठिकाणी समिती असावी असा निर्णय पूर्वीच केलेला आहे. हाही निर्णय लवकरात लवकर आम्ही कार्यान्वित करणार आहोत. पण आधी जरा या लोकांना हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे, या भ्रष्टाचारांना, जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल. फरांदे त्यांनी जे विचारलेलं आहे, ज्यांनी मागच्या काळामध्ये चुकीचा अहवाल दिला त्यांची केवळ बदली झालेली आहे, त्यांची खातेनिहाय चौकशी पण केली जाईल. आणि 2018 मध्ये शिंगणापूरचा स्वतंत्र कायदा या विधानमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबच असताना हा मंजूर केलेला आहे. त्याची अंमलबजावणी किती दिवसामध्ये या ठिकाणी सुरू करणार? यापैकी जेही कर्मचारी किंवा विश्वस्त लोकसेवकाच्या संज्ञेमध्ये येत असतील त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल. आणि हा जो काही कायदा आपण केला, मी आता नुकतंच सांगितलं की लवकर या कायद्याची अंमलबजावणी आपण सुरू करू. मात्र कायद्याची अंमलबजावणी केली म्हणून हे सुटून राहिले आहेत असं न करता पहिले यांना आवश्यक ती शिक्षा दिली पाहिजे, मग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल.